बारामती नगरीच्या नगर परिषदेच्या सर्व समित्यांच्या सभापतीची निवड ही बिनविरोध करण्यात आली। नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या अध्यक्षतेखाली 23 जानेवारी रोजी शरदचंद्र पवार सभागृहामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते। यावेळी सर्व समित्यांच्या सभापतीची निवड बिनविरोध करण्यात आली। त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी अमर धुमाळ, उपाध्यक्ष व शिक्षण समितीच्या सभापतीपदी नाळे श्वेता योगेश यांची निवड करण्यात आली। तसेच नवनाथ बल्लाळ यांची स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी, चव्हाण मनीषा समीर यांची पाणीपुरवठा विभागाच्या सभापतीपदी, जाधव सविता सुजित यांची महिला व बालकल्याण विभागाच्या सभापतीपदी, तर काटे देशमुख जयसिंग अशोक यांची नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली। तसेच स्थायी समितीची देखील पुनर्रचना करण्यात आली असून त्यामध्ये स्थायी समितीची रचना पुढील प्रमाणे: सचिन सदाशिव सातव अध्यक्ष व स्थायी समितीच्या सदस्यपदी धुमाळ अमर बाळासाहेब, नाळे श्वेता योगेश, बल्लाळ नवनाथ सदाशिव, चव्हाण मनीषा समीर, काटे देशमुख जयसिंग अशोक, जाधव सविता सुजित, संघवी संजय वालचंद, चौधर विष्णू तुळशीराम व मांढरे बिरजू भाऊसाहेब इत्यादी नगरसेवकांचा समावेश करण्यात आलेला आहे। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये बारामती नगर परिषदेमध्ये ही निवड संपन्न झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गटनेते संजय संघवी, पक्ष प्रतोद म्हणून विशाल हिंगणे, उपगटनेत्या संपदा चौधर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच बहुजन समाज पक्षाच्या गटनेत्या संघमित्रा काळूराम चौधरी, बारामती सर्वांगीण विकास आघाडीच्या गटनेत्या आरतीताई शेंडगे व प्रतोद यशपाल पोटे इत्यादी सर्व मान्यवर या ठिकाणी हजर होते। तसेच बहुसंख्य नगरसेवक देखील या ठिकाणी हजर होते। बारामती नगर परिषदेमध्ये एकूण 41 नगरसेवक असून त्यापैकी 35 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेले आहेत, तर 3 अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 38 इतकं स्पष्ट बहुमत असून येणाऱ्या काळामध्ये बारामतीचा सर्वांगीण विकास सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून कसा होतो, एखाद्या चुकीच्या गोष्टीवरती विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्ष कसा आवाज उठवतो, हे येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे। या कार्यक्रमाच्या वेळी मुख्याधिकारी पंकज भुसे व सर्व विभागाचे खाते प्रमुख व सर्व कर्मचारी देखील उपस्थित होते।